दर्यापूर एसटी आगारातील प्रवाशांची गैरसोय कायम आहे। आगारात सध्या 44 बसेसपैकी अनेक बसेस भंगार अवस्थेत असून त्या रद्द होण्याच्या मार्गावर आहेत। मात्र प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आगाराला केवळ 5 नवीन बसेस मिळाल्या। त्यामुळे दर्यापूर आणि परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांना अजूनही त्रासदायक प्रवास करावा लागणार आहे। यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतात। विशेष म्हणजे दर्यापूरचे आमदार आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार हे दोघेही विरोधी पक्षातील आहेत। म्हणूनच तर हा अन्याय तर नाही ना, असा सवाल नागरिकांमध्ये उमटतोय। दर्यापूरचे आमदार उभाटा शिवसेनेचे आहेत तर खासदार काँग्रेसचे। त्यामुळे राज्यात परिवहन मंत्रालय सांभाळत असलेल्या शिंदे गटाकडून दर्यापूरकरांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची चर्चा आहे। खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यांच्या हस्ते नवीन बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला। मात्र या कार्यक्रमाला दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनाच आमंत्रण न दिल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे। तसंच कार्यक्रमाला शिंदे गटाच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला बोलवण्यात आलं नाही। हे विशेष दर्यापूर बस स्थानक हे केवळ राजकारणासाठी नसून प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी आणि सोयीसाठी आहे। यामध्ये सर्व पक्षीय पदाधिकारी तथा पत्रकार यांना बोलावणं क्रमप्राप्त असताना तेथील आगार प्रमुखांनी केवळ राजकारण जोपासलं की काय, असा सवाल आता दर्यापुरात चर्चेला जातोय। दर्यापूर आगार प्रमुखांनी जाणीवपूर्वक राजकीय दुजाभाव केला असा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। 44 बसेस भंगार स्थितीत आहेत। लोकांना बाहेर गावी आणि शाळा कॉलेजसाठी एसटी हवी आहे, पण केवळ 5 बसेस देऊन दर्यापूरकरांची बोळवण केली जाते। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सुद्धा कार्यक्रमात स्थान दिलं नाहीये। नाराजी शिंदे गटाचे पदाधिकारी करतायत। नवीन बसेस मिळाल्या असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत। दर्यापूरकरांच्या मागणीनुसार किमान 20 नवीन बसेस मिळाव्यात आणि राजकारण बाजूला ठेवून आगाराचा विकास करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।